की जे तू त्या मुंबईवाल्याला धूळ चारली होतीस ना, त्याने तो बदला घेण्याकरता तुझी गाडी खराब केली. नाही दारजी, मला वाटतंय की तो मुंबईवाला पोरगा ना हे सर्व करू शकतच नाही. उद्या तुलादानच्या पूजेमध्ये तो मुंबईचा पोरगा ना आकाश, तू त्याला सोबत घेऊन ये. बाकी सगळं मी सांभाळेन. अम्मा, तो ताल से ताल मिलाच्या ऑडिशनसाठी कर्नाललाच तर गेलाय. खरं सांगायचं तर डीजे, कर्नालला येऊन मी मोठी चूक केली. किती विचित्र जागा आहे, रिअली किती विचित्र आहे तिथली माणसं. आणि फर्स्ट थिंग, इथे फिरण्यासारखी जागाच नाही. नो सिनेमाज, नो क्लब्स. कंटाळा येतो मला इथे. आणि 10 वाजल्यानंतर असं वाटतं की इथे कर्फ्यू लागलाय. हो, मी हा विचारच केला नव्हता की ज्या गोष्टीला मी 13 वर्षांपूर्वी मागे सोडून आले होते ते अशा प्रकारे अचानक माझ्या समोर येईल. हे परमेश्वरा, जर कर्नालचं सत्य आकर्ष समोर आलं तर? पण मग मी कशी थांबवू त्याला? आकर्षला थांबावंच लागेल. आणि असं करण्यासाठी मला स्वतःलाच दिलेलं वचन मोडावं लागेल. एक वेळ परत मला कर्नालच्या जमिनीवर पाय ठेवावेच लागतील. रोशनी, तूच आहेस ना? अच्छा, जरा ऐक ना, ते प्लीज माझ्या अंगावर ब्लँकेट घाल ना. मी आत्ताच कापडी डोळ्यांवर ठेवली आहे. थँक्यू. ओय, बरं मला एक सांग, तुझे व्हॉल्यूम बटन म्यूट काय? मला माहितीये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू एकटी बिचारी सगळं काम करतेस आणि आता मी पण तुझ्यावर हुकूम सोडतीये. पण तू ना टेन्शन नको घेऊस. तुझा ना हा त्रास लवकरच संपणार आहे. मी ना एजेशी बोललीये. त्याने सांगितलंय की 5 दिवसात सिलेक्टर्स येणार आहेत कर्नाल ट्रायआउट साठी. आणि ट्रायआउट मध्ये तर मी सिलेक्ट होणारच आहे. तू बघशीलच रोशनी, तुझ्यापेक्षा चांगला डान्स करेन. रोशनी, तू ऐकतेस की नाही? ऐकलं मी ट्विंकल. माहितीये मला तू सर्वात चांगला डान्स करशील. आणि तुला माहितीये, मी हा पण विचार केलाय की प्राइज मनीचं मी काय करणार आहे. अरे हे 3 लाख कमी थोडीच असतात. पण एक सेकंड, ह्या प्राइज मनी मध्ये अर्धा हिस्सा तुझाच आहे. जर तू नसतीस तर फर्स्ट लेवल मी कशी पार केली असती? नाही ट्विंकल, ते डान्स करणं माझी खूप मोठी चूक होती. मी त्या संबंधित कोणतीच वस्तू घेणार नाही. ते सगळे पैसे तुझे आहेत. तूच ठेव. खरंच? वाव, थँक्यू सो मच रोशनी. आता मी माझी गाडी नक्की घेऊ शकेन. इनफॅक्ट मी ना उद्या जाऊन प्री बुकिंग करून टाकते. माय गॉड, माझी स्वतःची पर्सनल गाडी. अच्छा ऐक, मी ना माझ्या गाडीची स्वप्न बघते. तू पण झोप आता, ठीक आहे? नाही ट्विंकल, ते मी नंतर झोपेन. मी कपडे बदलून येते.
माझी डायरी तर इथेच आहे. माझ्या व्यतिरिक्त ही डायरीच तर आहे जिला माझ्या भूतकाळाविषयी माहिती आहे. डायरीला पाहून तर वाटत नाही की कोणी हिला पाहिली असेल. पण मग आकर्षला कर्नालच्या बाबतीत कसं माहीत पडलं? नाही म्हणजे हा माझा भ्रम तर नाही ना? असू शकतं की हा एक संयोग असेल. माझ्या इतक्या वर्षांची मेहनत फुकट नाही जाऊ शकत. माझा घडून गेलेला भूतकाळ माझ्या मुलीच्या भवितव्याला बिघडवू नाही शकत. आणि जर त्या लोकांना माहिती पडलं की मी नाही माहित नाही मला माझ्या मुलीबरोबर कसे वागतील ते. म्हणजे माझ्यासारखं तिला पण. आणि तो आकर्ष निरपराध बिचारा उगाच त्यांच्या अत्याचाराला बळी पडेल. मी हे नाही होऊ देऊ शकत. मला आकर्षला थांबवावंच लागेल. येस 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 मिस्टर मेहरा, 15 दिवसातच युकेची डील नक्की होऊन जाईल. मी तुम्हाला फोन करेन. येस 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 येस. थांबा, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. ठीक आहे, ओके, बाय. काय झालं कविता? एनी प्रॉब्लेम? काळजीत दिसतेस. ते सर, मला वाटतंय की आपण आकर्षला परत मुंबईला बोलवायला हवं. जर माझ्या हातात असता ना, तर मी त्याला मुंबईतून जाऊच दिलं नसतं. पण काय केलं? पण मला आश्चर्य या गोष्टीचं होतंय की तू हे स्वतः बोलतेस, कारण तू नेहमी त्याला डान्स करायला प्रोत्साहन दिलेलं आहेस. त्याला जीवनामध्ये स्वप्न पाहण्यासाठी इन्स्पायर केलेलं आहेस. काहीतरी मोठं करण्यासाठी नेहमीच त्याला सपोर्ट केला आहेस. आणि आता तर तूच असं बोलू लागलीस, त्यामुळे मी थोडासा आय एम सरप्राइज्ड. हो सर, जर मी हे बोलते तर काही ना काही कारण नक्कीच असेल. हे बघ, असं आहे, हा मुलगा तर माझं कधीच ऐकणार नाही. त्याने तर शपथच घेतली आहे माझं काही न ऐकण्याची. जर तुला असं वाटतंय की तो परत यावा, तर तुलाच आता काहीतरी करावं लागेल. हो. रोशनी, काय करतेस यार? प्लीज झोपू दे ना मला. माझी ब्युटी स्लीप कंप्लीट नाही झाली तर मी टॉयलेट मध्ये सुंदर कशी दिसणार? हो ट्विंकल, झोप तू. तू इथे काय करतोयस? अगं कत्तू कुमारी, तुला काय वाटतं काय करायला आलोय मी? नीट तू वेळा झालायस काय? जा इथून. अगं कत्तू कुमारी, आता आलोय तर कमीत कमी आत येऊन श्वास तरी घेऊ दे. नीट तुझ्या या श्वास घेण्याच्या गडबडीत ना माझा श्वास अडकून जाईल. तू जा इथून. जा. थांब, मला आत तरी येऊ दे. कोणीतरी येईल. जा इथून. रोशनी, काय करतेस तू? आणि हा आवाज कसला होता? तू कपडे नाही बदललेस अजून? ते माझी ना तब्येत ठीक नाहीये, तर बस जरा हवा घेतेय म्हणून खिडकीजवळ उभी होते. आउच! रोशनी, काय चाललंय तुझं? काही नाही, ते थोडीशी तब्येत खराब आहे ट्विंकल.
खूप अस्वस्थ वाटतंय. तू माझ्यासाठी पाणी घेऊन ये ना. अगं मग आणायची काय गरज आहे? ते बघ पी ना. काय हे पाणी? हो पण ते ट्विंकल सकाळपासून ठेवलंय आणि माझी तब्येत खूप खराब आहे. मी हे जर पाणी प्यायले तर ना जास्तच आजारी पडेन. प्लीज ग जाऊन आण ना किचन मधून. मला म्हणायचं की किचन मध्ये ठेवलंय स्वच्छ पाणी. ठीक आहे रडू नकोस. तू अगोदर खिडकी बंद कर बघू. गार हवा आत येते. हो थोड्या वेळात हवा खाते मग मी बंद करते. आणते प्लीज. आणते. नील तू तू इथे काय करतोयस? आता पण तू हेच बोलशील की तुला माझी भीती नाही वाटत. भीती? भीती वाटायला ना काहीतरी असायला पाहिजे. आशा करतो तुला स्त्री आणि पुरुषातील फरक माहीत पडला असेल. जर तुला अजूनही समजलं नसेल तर माझ्याजवळ दुसरे पण मार्ग आहेत तुला समजावण्यासाठी. नील काय करतोयस? ट्विंकल येईल उठ. अगं कद्दूकुमारी, हे काय नवीन नाटक चालवलंस मला त्रास देण्यासाठी? तुला समजून घेणं ना खूपच कठीण आहे. सकाळी हॉर्न वाजवतो तर तुझ्या घरातल्यांना माहीत पडतं. आता रात्री हॉर्न वाजवतो, रात्री येऊन हॉर्न वाजवतो तर तुझ्या घरातल्यांची झोप मोडते. आता जर असा कोणता मार्ग सापडला ज्यामुळे कोणाची झोप नाही मोडणार आणि नाही कोणाला माहीत पडणार तरी तुला चैन नाही पडत. आता करू तर काय करू तूच सांग ना. दुसरा कोणता मार्ग नव्हता? घरी यायचा, दरवाजा होता ना, दरवाजातून यायचं. नाही मॅडम, तुझ्या पुस्तकातल्या आयडिया ना सगळ्या संपलेल्या आहेत आता. बरं नील साहेब, मी उद्या तुम्हाला एक नवीन पुस्तक आणते. त्यातून नवीन मार्ग शोधून काढा आणि नंतर या. आता जा इथून. ट्विंकल किचन मध्ये गेली, आता येईल ती. जा. किचन वरून आठवलं, आज सकाळी जे तू मला केलं होतंस ना किचन मध्ये, त्याची परतफेड अजून बाकी आहे. आता इकडे येऊन तुम्हाला त्रास दिलास, झालं ना बरोबर सर्व काही. जा आता. अच्छा, तू पण ट्विंकल आली. चैन नाही पडत तुला. माझी झोप मोडलीस ना? हे घे, पी पाणी. ट्विंकल पाणी ते तू तिथे ठेव, मी घेईन. औच. काय झालं? काय नाही. बरं ते माझं ना डोकं खूप दुखतंय. जाऊन तू गोळी आण ना, किचन मध्ये ठेवलीये. अच्छा, मी आधी खिडकी जरा. नाही, खिडकी. तुला मी सांगितलं ना की तब्येत जास्तच खराब झाली आहे. जरा हवा खाते खिडकीमधून. तू जाऊन गोळी घेऊन ये, मी बंद करेन थोड्या वेळात. बरं तू माझ्यासाठी इतकं पण नाही करणार? किचन मध्येच आहे. जा. किचन मध्ये कुठे? हो ते आठवलं. किचन मध्ये मोठी मांडणी आहे ना, त्याच्या डाव्या बाजूला छोटी मांडणी आहे ना, त्याच्या उजव्या बाजूला तो डबा ठेवलाय. तिथे छोट्या मांडणीमध्ये मोठ्या डब्यामध्ये. सिरियसली? हा हो, मला म्हणायचंय की डोकं खूप दुखतंय. काय करू काही समजत नाहीये मला.
तू एक काम कर, तू ना किचन मध्ये जा, तुला सापडेल तिथेच. अरे यार तुझं डोकं दिवसा का नाही दुखत? ट्विंकल का प्लीज. एजे तू झोपला नाहीस अजून? तर तूही नाही झोपलीस? कुठे झोपू आणि कशी झोपू? रूम मध्ये तर 2 लव्हबर्ड्सचा रोमांस चाललाय. नील आलाय रोशनीला भेटायला आणि तेही सगळ्यांपासून लपून. उठ तू. कन्याकुमारी काय बोललीस तू? छोट्या मांडणीमध्ये मोठा डबा. परत बोल एकदा, परत झालं बोल. तुझं? तुला मला त्रास देऊन कसली मजा येते रे? तुझा हा चिडलेला चेहरा पाहायला खूप मजा येते कन्याकुमारी. बरं, मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो. काय काम होतं? ते मला सांगायचं होतं की उद्या माझ्या घरी ना तुला दान आहे, आणि माझ्या अम्माने तुझ्या आत्याला फोन करून सांगितलं की उद्या माझ्या वजना इतकं दान घेऊन यायला लागेल तुमच्या घरातून. तू हे सांगायला आला होतास? नाही, मी हे बोलायला आलो नव्हतो. मी हे बोलायला आलो होतो की तुझ्या आणि माझ्यात कधीच पैसा येत नाही. तुला माहिती आहे ना? तुला नेमकं काय म्हणायचंय? रोशनी, त्या दिवशी ना मी तुला रागात बोललो होतो बघ की तुला माझे 25,000 परत करावे लागतील. तुला माहिती तू माझी किती मदत केलीस? नाही कोणती मदत केली आहे आणि नाही कोणते उपकार. ज्या दिवशी चोराला पकडशील ना त्या दिवशी पैसे परत कर. हे 25,000 उधार राहिले तुझ्यावर, आणि ते पैसे फक्त मी तुझ्यासाठी दिले होते त्या सोनाराला. आणि मला माहिती आहे यापुढे तू परत पैशांचं कधीच बोलणार नाहीस. तुला नाही माहित नाही. तुलाच नाही समजत आहे कन्याकुमारी. माझं वजन 80 किलो आहे. आता जर इतक्या वजनाचं कोणतंही सामान आणायचं असेल तर पैसे तर लागतीलच ना. आता तू पहिलंच पाहायचं होतंस. इतकी तब्येत जी चांगली आहे माझी. चल ते सर्व सोड. ते मला म्हणायचं होतं की रोशनी, मला माहिती आहे की तुझ्या पप्पांची थोडी पैशांची तंगी चालू आहे. हे बघ, जर तुला पैशांची खरंच गरज असेल ना तर मला सांग. मी लगेच जाऊन पैसे घेऊन येईन. समजली? पैसे तर होते माझ्याकडे नील. पैसे होते? होते पैसे. तू काय बोलतेस रोशनी? ते पैसे होते माझ्याजवळ, पण आता हे तुकडेच उरलेत. काय झालं? कसले तुकडे येते? हा DDA. बस मी करतो ना ठीक. खरंच? अगं, अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी नील चौधरीला वाटते आणि ती पूर्ण नाही होणार. कुठे ठेवलंय कोणास ठाऊक, मला तर काही कळतच नाहीये. तर हे आहे मॅडमचं दुखणं. वेडी कुठची. घे, झालं. पाहिलीस नील चौधरीची कमाल?
एजी एजी एजे कसला विचार करतोस आणि झोपला नाहीस अजून? नाही ते मी तुझीच वाट बघत होतो. रिअली व्हेरी फनी. तर तूही नाही झोपलीस? कुठे झोपू आणि कशी झोपू? रूम मध्ये तर 2 लव्हबर्ड्सचा रोमांस चाललाय. नील आलाय रोशनीला भेटायला आणि तेही सगळ्यांपासून लपून. अरे हात तर चिकटला. ए रोशनी, पाण्याचा जग कुठे ठेवलाय? झालं. नील हात सोड. मी कुठे पकडलाय तुझा हात? थट्टा पुरे झाली, हात सोड. हात तर चिकटला. गोंद काय नशीब आहे. तहान लागलीये आणि पाणीही संपलंय. ओ गॉड, कम्मू काकी, असं वाटतं आज कोणालाच झोप येत नाहीये. अच्छा ऐक, मी त्या दोघांना सावध करून येते. ओके बाय, गुड नाईट. गुड नाईट. आता काय करशील का तू कुमारी? हा तर निघणारच नाही. असं नको बोलूस नाही नाही नील. नाही नाही निघणार. हे बघ ट्विंकल येत असेल. तू पण ना नील. हे बघ ट्विंकल येईल. माझी मदत कर. किती मुश्किलीने तुझा हात माझ्या हातात आलाय. असा कसा जाऊ दे? थट्टा नको करूस नील. बघ ए रोशनी, पाण्याचा जग कुठे ठेवलाय? हे घे तुझ्या डीडीचे पैसे. बरं मला एक सांग कतो कुमारी, तुझ्याकडे इतके पैसे आले कुठून? आईचे पैसे आहेत हे. आकाश, बरं झालं की तुम्ही नीलच्या तुलादानला नाही जात. ते कमीत कमी यामुळे ना तुम्हाला त्रास होईल ना नीलला. हाच विचार करताय ना की चौधरी घराण्याचा वारस असताना मी कर्नाल शहराचा लीडर कसा होईल? पण जर तो वारसच नाही राहिला तर